हाय, हॅलो, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आहे माझ्या माहेरचाच म्हणजेच नाशिकचा. माझे आई-वडील नाशिकला राहत असतात, तिथला हा व्हिडिओ आहे. जेव्हा आम्ही नाशिकला जमतो तेव्हा तिथे खूप मजा मस्ती करतो. माझी मुलं, माझ्या बहिणीच्या मुलं, आम्ही सगळे एकत्र जमलो की तिथे खूप मजा मस्ती करतो. आणि मुलांची अशी इच्छा असते की आई तू चुलीवर जेवण बनव. आणि मुलांनी सांगितलेला माझे आईवडील कोणताच शब्द म्हणजेच जगातले कोणाचेच आईवडील असा शब्द टाळू शकत नाही. त्यामुळे माझ्या आईला बसता येत नाही तरी देखील माझी आई स्टूल वगैरे घेऊन बसते. आणि मुलांची इच्छा होती की आई ह्यावेळेस तू चिकन बिर्याणी तू चुलीवरती बनव. तर मग आधीच आम्ही सर्व साहित्य खालूनच सगळं कट करून आणलं होतं. सर्व साहित्य मसाले वगैरे माझी बहीण आम्ही सगळे मिळून ती बिर्याणी बनवत होतो. तर बहिणी म्हणे की नुसतीच बिर्याणी बनवण्यापेक्षा आपण थोडंसं त्याच्यात चिकन लॉलीपॉप वगैरे पण देखील त्याच्यात बनवूया. बहीण हे वेगळी साईडला त्याची प्रिपरेशन करत होती आणि तसेच तिकडे आई देखील तिकडे चूल पेटवण्याचं चालू होतं. आणि त्या दिवशी खूप हवा सुटलेली होती, पण आम्ही खूप छान प्रयत्न केला आणि बहीण इकडेच पूर्ण चिकन लॉलीपॉपसाठी ते सर्व मॅरिनेशन इथे करत होती. सो फायनली आमची इथे चूल पेटून झालेली होती. मुलांना एवढा आनंद झाला होता की चूल पेटून गेली. हा माझ्या लहान्या बहिणीचा मुलगा आहे, त्याला तर जास्तच आनंद झाला. त्याला खूप मजा येते. वरती चुलीवरती जेवण काहीही तुम्ही बनवा, असं नाही की चिकन बिर्याणीच बनवा, साधी खिचडी भात जरी बनवा तरी त्यांना सर्वांना खूप आनंद होत आहे. इथे मुलांची वेगळीच मस्ती मजा चालू होती. तुम्ही बघू शकता एवढा आनंद येत होता मुलांना. हे माझे मिस्टर, त्यांना देखील फारच आनंद झालेला होता. इथे आमचं बहिणीचं चिकनसाठी लागणारं लॉलीपॉपचं प्रिपरेशन झालेलं होतं. काही करता चूल पुन्हा थंड होत होती, विझत होती. मिस्टर आले ते बोलले की आणा मीच थोडीफार हवा घालतो. मिस्टराने थोडीफार हे केली आणि आईने पातेल्याला ना एक बाहेरनं थोडं तेल लावलं आणि वरनं माती लावली, जेणेकरून आपण जेव्हा ते पातेलं घासू की ते घासताना जास्त त्रास होणार नाही. म्हणून आईने ते पातेल्याला लावलं आहे. म्हणजे जुने लोक जे असतात ना त्यांना या सर्व गोष्टी माहिती असतात. आपल्याला या सर्व गोष्टींचा अजून अनुभवही नसतो. आईने वरती टेरेसवरती छानपैकी झाडं लावलेले आहेत. नाही आपली शेती इथे आहे, गावी शेती आहे, पण आपल्याला थोडंफार जेवढं करता येईल तेवढं आईने वरती झाडं लावलेले आहेत. कढीपत्त्याची झाडं, आळूचे पानांची झाडं, फुलांची झाडं. आईला झाडांची फार आवड आहे, त्यामुळे आईने बरेचशी झाडं अशी तिथे लावलेली आहेत. सो चूल पेटल्यानंतर आईने पातेलं ठेवलं. त्यानंतर भरपूर असा कांदा कापलेला होता. तो कांदा छानपैकी इथे तेलात परतून घ्यायचा, जेणेकरून तो कच्चा लागणार नाही. आणि मुलांना काय सवय असते की कांदा टोमॅटो जे असतं ना ते काढून ठेवायचं. ही आम्ही सिम्पलची बिर्याणी केली होती, ज्याला मॅरिनेशन वगैरे नव्हतं, की आम्ही डिरेक्ट करणार होतो कारण की वरती चुलीवर करायचं होतं. यामध्ये कांदा टोमॅटो टाकून घेतला आणि त्यात थोडंसं आईने मीठ घातलं, जेणेकरून कांदा हा लवकर शिजेल आणि पटकन असा मऊ होईल. तुम्ही बघू शकताय कांदा किती छानपैकी परतत आहे आई. सुरुवातीला ना आईने फक्त 3 दगडं ठेवून अशी चूल केली होती. नंतर आई बोलली की माझ्या मुली नातवंड नेहमी येत असतात, म्हणून आईने डायरेक्ट सिमेंटची चूल ही अशी डायरेक्टली बनवून घेतली. माझी आई सामान देखील बनवते. आम्ही सांगतो नको बनवू, पण आई ऐकत नाही. उन्हाळ्याचं सर्व वाळवणीचं सामान असतं, आई सर्व सामान बनवते. त्यामुळे आईने डायरेक्ट चूल इथे बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आईने सर्व इथे मसाले टाकलेले आहे. लाल तिखट, हळद, धने पावडर, ही अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट. सर्व मसाले छान मॅरिनेट झाले की त्यानंतर आई इथे चिकन टाकून घेत आहे. चिकन देखील आम्ही डायरेक्ट टाकत आहोत, कारण चुलीला खूप आग असते फटाफट आणि चिकन अगदी पटकन शिजतं. आपण गॅसवर जर ठेवलं तर एक 20 ते 25 मिनटं लागतात, पण आपण चुलीवर जर ठेवतो ना, चुलीवर हे चिकन अगदी 10 मिनटात शिजून जातं. 10 ते 15 मिनटात लवकर शिजतं. आई बोलते माझा व्हिडिओ काढू नकोस. आई म्हणते नको काढू माझा व्हिडिओ, पण आम्ही म्हणतो की नको, काय होत नाही. आईने ताटावरती पाणी ठेवलेलं, म्हणजे ते पाणी पण पटकन तापतं. पाणी तापतं म्हणजे दुसरीकडे ठेवायची गरज पडत नाही आणि ते पाणी त्याच्यात टाकायचं आणि ते पाणी लवकर उकळलं की भात टाकायचं. त्यानंतर तुम्ही बघू शकताय चिकनमध्ये आता आईने टाकले आणि त्यानंतर आता तांदूळ स्वच्छ धुवून तो यात टाकून द्यायचा आहे.
माझी आईचा हा स्वयंपाकात हात कोणीच धरू शकत नाही, एवढी फास्ट करते. आम्ही गेलो का आई म्हणते नाही तुम्ही बसा, मी सर्व करते. आईचं वय झालं तरी पण आई म्हणते की नाही मी सर्व स्वयंपाक करणार. मुलं सर्व खाली बसलेले होते आणि मुलांची तर काय वेगळीच मज्जा चालू होती. इथे बिर्याणी शिजत होती, तुम्ही बघू शकता. 15 ते 20 मिनटात आपली बिर्याणी इथे रेडी होऊन जाते. आता फक्त थोडंसंच पाणी राहिलेलं होतं, पण मुलांना असं झालं होतं की आम्ही ती कधी खाऊ आणि कधी नाही. फक्त लास्टला कोथिंबीर टाकायची राहिली होती. आईने नंतर कोथिंबीर टाकली आणि आपली मस्तपैकी बिर्याणी इथे रेडी होते. बिर्याणी रेडी झाली आणि त्यानंतर बहिणीने त्यात चिकन लॉलीपॉप होते ते देखील वरती तिने कढईतच तिथे वरती तळून घेतली. आणि मग काय मुलांची मस्त मज्जा आणि पार्टी. मुलांची काय आमची सर्वांचीच मस्त मज्जा आणि पार्टी झाली तिथे. तुम्ही बघू शकताय छानपैकी तिने लॉलीपॉप देखील तिथे चिकनचे तळून घेतलेले आहे. अशा पद्धतीने छानसे लॉलीपॉप इथे तयार झालेले होते. आता सर्वजण जेवायला बसणार होतो. तुम्ही आता हे बघा आळूची पानं, मी तुम्हाला म्हणाले ना व्हिडिओमध्ये दाखवणार होते. हे आळूची पानं आईने देखील लावलेले आहेत तिथे. आणि इथे आमची मस्त बिर्याणी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. टेस्ट तर अप्रतिम झालेली होती, कारण की चुलीच्या जेवणाचा जो फ्लेवर असतो ना तो गॅसच्या जेवणात कधीच येणार नाही. तो स्मोकी फ्लेवर जो म्हणतो ना तो अगदी त्याच्यात येतो. आणि मुलांनी इथे बिर्याणी फस्त केली आणि मुलांना बिर्याणी आवडली, यातच आपलं समाधान. त्यानंतर जेवण झाले. त्यानंतर आईने आम्हाला ओवाळून घेतलं दोघांना. धोंड्याचा महिना असल्याने आईने दोघं लेक आणि जावयाला कपडे देखील केलेले आहेत. आम्ही अजून या प्रथांमध्ये मानत नाही, पण आईवडिलांचं असतं ना की नाही मुलगी आणि जावई घरी आलेले आहेत, त्यामुळे आईने दोघांना कपडे वगैरे केले. सो असा आमचा धोंड्याचा महिना देखील सेलिब्रेट झाला. चला आता मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.